माझा प्रियकर मरूनही जिंकला, मृतदेहाशी केले तरुणीने लग्न. नांदेडमधील सैराट घटना. प्रेमसंबंधाला विरोध असल्याने मुलीचे वडील आणि भावाने मिळून तरुणाची हत्या केल्याची घटना नांदेडमध्ये घडली. प्रियकराची हत्या झाल्यानंतर प्रेयसीने त्याच्या मृतदेहासोबत विवाह केल्याची घटना नांदेड येथे घडली आहे. सक्षम ताटे वय वर्ष 20 राहणार मच्छी मार्केट याची हत्या त्याची प्रेयसी अंचल ममेडवार हिचे वडील आणि भावाने मिळून केली. गुरुवारी संध्याकाळी या दोघांनी सक्षमचा खून केला. अंचलचे त्याच्यासोबत असलेले प्रेमसंबंध त्यांना पसंत नसल्याने या दोघांनी सक्षमला ठार मारण्याचं ठरवलं. सक्षमचा मृतदेह जेव्हा घरी पोहोचला तेव्हा अंचलने त्याच्या मृतदेहाशी लग्न केलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला असून अंचलने जी प्रतिक्रिया दिली आहे ती अत्यंत हृदयद्रावक आहे. अंचलने प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की प्रेमसंबंधाला विरोध असल्यामुळे माझ्या वडिलांनी आणि भावाने त्याला मारलं, पण ते हरले आणि माझा प्रियकर मरून जिंकला. आणि हे बोलत असताना अंचलला अश्रू अनावर होत होते. वाक्य संपताच तिने हंबरडा फोडला. सक्षमची हत्या करणाऱ्या आपल्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी तिने केली आहे. नांदेडच्या इटवारा भागात सक्षमची हत्या करण्यात आली. अंचलचे वडील आणि भाऊ या दोघांनी सक्षमवर 3 गोळ्या झाडल्या. ते दोघे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी सक्षमच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारले. पोलिसांनी अंचलचे वडील गजानन मामेडवार यांच्यासह 5 जणांना अटक केली आहे. जयश्री मदनसिंह ठाकूर, गजानन बालाजीराव मामेडवार, साहिल ठाकूर, सोमाश लखे, वेदांत अशी आरोपींची नावे आहेत. सक्षम ताटे आणि अंचल यांचं एकमेकांवर प्रेम होतं. या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि हे कळताच अंचलचे वडील गजानन भयानक संतापले होते. सक्षम हा वेगळ्या जातीचा असल्याने त्यांना अंचलचे सक्षम बरोबर असणारे प्रेमसंबंध मान्य नव्हते. तुझं नाव काय? अंचल गजानन मामेडवार. काय घटना काय झाली नेमकी? घटना काही झाली नाही. 3 वर्षापासून सक्षम टाटेचा आणि माझं प्रेमसंबंध होते. माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते, त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला. कुणी काल कुणी त्याच्यावर म्हणजे वार? माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे 2 भाऊ हिमेश मामेडवार आणि साहिल मामेडवार. कशाला गेला होता हा बाहेर? कशासाठी गेला होता आणि त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करून घेतलं? हे सक्षमवर MPD पडली होती, तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते. म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला. त्यानं त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झाले नाही. तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला. हा विरोध नेमका कशामुळे? आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं. कशामुळे? कास्टमुळे. तू दुसरं कोणाही सोबत बोल, मी करून देतो तुझं लग्न, असं बोलले होते ते मला. सक्षमची कोणती कास्ट आणि तुझी कोणती कास्ट? बुद्धिस्ट आहे. आणि तुझी? म्हणजे पद्मश्री. म्हणजे फक्त जात वेगळी असल्यामुळं? हां. आणि त्यांच्या अगोदरही काही दुश्मनी होती वाटते, पण अगोदर ते चांगले मित्र होते. तुझा भाऊ आणि? माझे 2 भाऊ आणि सक्षम. सक्षम आणि हे चांगले मित्र होते. नंतर आमच्या प्रेम संबंधामुळे त्याला मारण्यात आले. तुझी काय आता तुला काय म्हणजे काय तुझी भावना काय आता नेमकी? माझी भावना काहीच नाही, बस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना शिक्षा होईल. हां, आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे. काय शिक्षा व्हायला पाहिजे? फाशी. बरं, तुझ्या वडिलांनी भावांनी सक्षमला मारले, प्रेम कमी होणार आहे? नाही, मी लग्न करेल सक्षमसोबत. आता सक्षम तर नाही आहे या जगामध्ये, मग कसं काय? त्यांना नसलं तर काय झालं, आमचं प्रेम तर आहे ना. चला, माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना हारूनही जिंकला. आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा. आणि माझ्या मनाने राहील मी. माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही, काहीच नाही. आणि माझं वय झालेलं आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते. मग आता पुढचं भविष्य तुझं इथेच राहायचं का कुठं? इथेच राहायचं आहे आणि सक्षमचीच बनून राहायचं आहे. पण इथले तुला मंजूर करतील काहीतरी? करतील. इथल्या घरच्यांचं काय म्हणणं आहे? यांचं म्हणणं आहे तेच, माझ्या मनावर सोडलं यांनी. आणि माझी इच्छा आहे की मी इथे राहावं त्याची बनून.
आयुष्यभर तुझं वय तर कमी आहे. काही होत नाही. बोल बोल बोल. मला राहायचं होतं त्याच्यासोबत. काय झालं, त्याच्यासोबत राहायला भेटलं नाही तर, पण इथे तर राहील ना त्याच्या घरामध्ये सर्वांसोबत. आता माझ्यामुळे त्याच्या मम्मीपासून तो दूर झाला. नाही, फक्त जातीमुळे असं व्हायला पाहिजे का? हां, जातीमुळं झालेला आहे. पप्पा बोलले होते की त्याची जात अशी आहे, म्हणजे तो जयभीमचा आहे वगैरे. आपण असं पद्मशालेचे तर असं जुळणार नाही, पाहुण्यांमध्ये इज्जत जाईल वगैरे. तर बोलले होते, जर तुम्हाला लग्न करायचंच असणार तर सक्षमला बोल, आपला हिंदू धर्म स्वीकारायला लाव. तर मी सक्षमला बोलले होते, त्यानं तयारही होता हिंदू धर्म स्वीकारायला. तरी पण गोड गोड बोलून 2-3 महिन्यामध्ये असं त्याचा घात केला. हिंदू धर्म स्वीकारता आला असतो. केला असता तो, स्वीकारायला तयार होता तो माझ्यासाठी. एवढं प्रेम करायचा माझ्यावर, आणि माझ्या प्रेमासाठीच त्याचा जीव गेला. मग आईवडिलांनी फक्त जयभीमचं असल्यामुळे मारले. काय होता? बरोबर आहे, कास्टमुळेच मारले. जयभीम असल्यामुळे. काल सायंकाळी मिलिंद नगर इतवारा येथे मयत सक्षम गौतम ताटे वय 20 वर्ष राहणार मच्छी मार्केट याला मारहाण करून डोक्यात फरशी व दगड घालून खून करण्यात आला होता. त्यातील आरोपी आम्ही आज अटक केलेत आणि तपास चालू आहे. कोणत्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले सर? काय काय? गुन्हा BNSचे कलम 103, 61(2), 189, 190, 191(2), 193(3) म्हणजे कट रचने वगैरे. काय प्रकरण काय होतं, काय वाद त्यांचा? प्रकरणाचं आता काल गुन्हा दाखल झाला, आज तपास सुरू झाला आहे. तपासात पूर्ण माहिती आल्यावर आम्ही देऊ. मुलीचं म्हणणं आहे सर की प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आलेली आहे. हो, असू शकतं, पण आता आमच्या तपासातून पूर्ण PCR वगैरे तपास पूर्ण होईल, त्यावेळेस सांगता येईल. ॲट्रॉसिटी आहे, 325 आर्म ॲक्ट आहे, सगळं लागलेलं आहे. आरोपीचं नाव काय आणि किती जणांना अटक करण्यात? आरोपी एकंदर 6 आरोपी आहेत. त्यात जयश्री मदनसिंह ठाकूर, गजानन बालाजीराव मामेडवार, साहिल उर्फ सन्नी पिता मदनसिंह ठाकूर, सोमेश सुभाष लखे आणि वेदांत अशोक कुंदेकर असे एकंदरीत 6 आरोपी आहेत. अटक आहेत. 3 दिवस पोलीस कोठडी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नांदेड.